नमस्कार हिलिंग बडीज. परीक्षांचा सीझन आलाय. बोर्ड एक्झाम्स, IIT, JEE या सगळ्याच एक्झाम्स खूप कॉम्पिटिटिव्ह असतात आणि ऑब्व्हियसली मुलांना त्यामुळे टेन्शन येणार आहे. पण मी असं बघते की मुलांपेक्षा जास्त टेन्शन पालकांना आलेलं असतं आणि पालकही मुलांच्या मागे अभ्यासासाठी लागलेले असतात. इनफॅक्ट परीक्षेच्या अगदी 8 दिवस पालक मुलांना घेऊन येतात आणि म्हणतात की डॉक्टर, आमचा मुलगा आता खूप नर्वस झालाय, स्ट्रेस झालाय, त्याला काही आठवत नाही अभ्यास, तर आता तुम्ही काहीतरी ट्रीटमेंट द्या, हिप्नॉसिस द्या, औषधं द्या आणि त्याला बरं करून टाका. आणि मला नेहमी या पालकांना सांगावंसं वाटतं की अहो, थेरपी काय किंवा हिप्नॉसिस काय म्हणजे जादू नाही आहे. तुम्ही मुलांना स्ट्रेस मॅनेजमेंट वर्षभर शिकवलं पाहिजे. त्यांना इमोशन्स कशा हँडल करायच्या किंवा बेली ब्रीदिंग किंवा अँटी स्ट्रेस किंवा डिस्ट्रेसिंगची मेकॅनिझम्स वर्षभर तुम्ही प्रॅक्टिस केली तर अशा ॲक्यूट सिच्युएशन्समध्ये त्याचा उपयोग होणार आहे. तर शेवटच्या क्षणीची ही धावपळ तुम्ही नक्की टाळली पाहिजे. पण असो, आता तुम्ही मुलांना कसा सपोर्ट करू शकाल हे आता आपण बघूया. मुलांना स्ट्रेस येण्याचं एक मुख्य कारण असं असतं की त्यांना असं वाटत असतं की ह्या परीक्षेवर माझं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे. काय होतं, स्ट्रेसमध्ये आपली दृष्टी खूप नॅरो होते आणि आपण एकाच पद्धतीने विचार करायला लागतो. आणि मुलांना वाटतं ह्या 3 तासावरती जर आता माझं भवितव्य ठरणार असेल तर हे 3 तास मग किती महत्त्वाचे आहेत आणि ह्या विचारांनी त्यांना टेन्शन येतं. तुम्ही त्यांची दृष्टी थोडी वाईड करायचा, त्यांना ओपन आउट करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्यांना असं सांगायचं की अरे, ह्या 3 तासावर काही आपलं सगळं भवितव्य नाही आहे अवलंबून. आपल्याला इतर कॉलेजेस आहेत, खूप सारे इंटिग्रेटिव्ह कोर्सेस आहेत जे तू करू शकशील आणि हल्ली कुठल्याही कोर्सला जाता येतं आणि त्या कोर्सवरनं आपण परत आपल्या मेन रूटला येऊ शकतो. शिवाय अगदी वर्स्ट केस सिनॅरिओ म्हणून ह्याच परीक्षेला आपण पुढच्या वर्षी परत बसू शकू. मुलांना हे 3 तास म्हणजे आयुष्य, हा दृष्टिकोन बदलायला तुम्ही त्यांना पहिल्यांदा मदत करा. दुसरं म्हणजे मुलांना असं वाटत असतं की मी परफॉर्मर आहे, माझ्या मागच्या परीक्षेत छान मार्क होते, लोक मला काय म्हणतील आता मार्क कमी मिळाले तर. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पेरेंट्स म्हणून जर तुम्हाला या सोशल कमेंट्सनी खूप फरक पडत असेल आणि तुम्ही अफेक्ट होणार असाल तर साहजिकच तुमची मुलंही होणार आहेत. त्यामुळे आपल्याला असं लक्षात घ्यायचं आहे की आपण काहीही वागलो आणि आपल्या आयुष्यात काहीही झालं तरी दोन्ही बाजूनी कमेंट करणारे लोक असतात. सोशल कमेंट्सनी आपल्याला किती अफेक्ट व्हायचं आहे हे शेवटी आपण ठरवायचं आहे. आणि लोकांना दुसरा इंटरेस्टिंग विषय मिळाला की लोक त्या विषयाकडे वळणार आहेत आणि तुम्हाला विसरून जाणार आहेत. तुम्ही एक दिवसाचं कौतुक असणार आहात हे जर का तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही मुलांनाही ते सांगून त्यांच्या मनावरचं सोशल प्रेशर कमी करू शकाल. आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा शिल्लक राहतो तो म्हणजे माझ्या पेरेंट्सना काय वाटेल जर मला कमी मार्क मिळाले तर. मला अमुक तमुक कॉलेजला ॲडमिशन नाही मिळाली, मी इंजिनिअरिंगला, मेडिकलला किंवा एका विशिष्ट कोर्स ज्याच्यासाठी पेरेंट्सनी माझ्यासाठी स्वप्न बघितली आहेत तिथे जर मी नाही जाऊ शकलो तर पेरेंट्स डिसअपॉइंट होतील, ते रागावतील, ते मला ॲक्सेप्ट नाही करणार, मी त्यांच्या प्रेमाला पात्र नाही ठरणार. अशा सगळ्या विचारांनी मूल जास्त घाबरलेलं असतं आणि त्यामुळे पेरेंट्सचा सपोर्ट अशा वेळेला क्रुशियल होतो. आता मी नेहमी पेरेंट्सना सांगते की रिझल्ट ओरिएंटेड बनू नका, प्रोसेस ओरिएंटेड बना. म्हणजे काय तर मुलांना असं सांगायचं की मी तुला वर्षभर अभ्यास करताना बघितलेलं आहे आणि मी खरंच अप्रिशिएट करतो की या परीक्षेसाठी तू खूप हार्डवर्क केलं आहेस. त्यामुळे अगदी असं अनफॉर्च्युनेटली घडलं की त्या 3 तासात तुला खूप छान मार्क नाही मिळाले तरी माझ्या मनात तुझ्याविषयीचं प्रेम, व्हॅल्यू, रिस्पेक्ट अजिबात कमी होणार नाही. आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि मग असं जर काही घडलं तर आपण अल्टरनेटिव्हली काय करायचं, प्लॅन बी आपला काय आहे ते आपण आरामात डिस्कस करू. तू त्याची काळजी करू नकोस. आमचं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आम्हाला विश्वास आहे की तू तुझ्या बेस्ट एबिलिटी काय आहे ती परीक्षेत दाखवशील आणि आपल्याला जे मार्क मिळतील ते आपल्याला चालतील. मुलांना जेव्हा असं कळतं की पेरेंट्स आपल्याबरोबर नाराज नाही होणार आहेत, त्यांचा भक्कम सपोर्ट आपल्याला आहेत, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल मुलं इतकी रिलॅक्स होतात आणि इतकी आनंदाने परीक्षेला जातात. इट्स अ व्हेरी पॅराडॉक्सिकल थिंग. तुम्ही जर मार्कांच्या मागे लागलात तर त्यांना टेन्शन येतं, ती ब्लँक होतात, ती पेपरमध्ये काही लिहू शकत नाहीत आणि मार्क कमी मिळतात. पण तुम्ही जर का त्यांना सपोर्ट दिलात आणि त्यांना प्रेम आणि ॲक्सेप्टन्स दिलात तर उलट ती निर्धास्त होऊन जास्त मार्क मिळवतात. मुलांच्या चांगल्या परफॉर्मन्ससाठी त्यांना तुमचं प्रेम, पाठिंबा खूप गरजेचा आहे. पण तरीही काही मुलांना स्ट्रेसमध्ये ब्रेन फॅग होतो, ती ब्लँक होतात. तर अशा वेळेला काय करायचं किंवा झोपेबद्दल, आहाराबद्दल काय काळजी घ्यायची हे आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत.
त्यामुळे या परीक्षेची भीती सिरीजचा पार्ट 2 बघायला विसरू नका आणि तुमच्या ओळखीत जितके विद्यार्थी या परीक्षांना सामोरं जात असतील त्यांच्याशी हा व्हिडिओ जरूर शेअर करा.